नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी प्रतीक मेंगडे तुमचं स्वागत करतो आजच्या व्लॉग मध्ये. आणि आज माझ्या पाठी तुम्हाला दिसायचं आपण घर वगैरे सजवलंय. तर उद्या आहे मम्मी पप्पांचे 25th अॅनिव्हर्सरी आणि आदल्या दिवशी आपण मेहंदीचं आणि हळदीचं फंक्शन थोडं करतोय. म्हणजे मेहंदीचं फंक्शन चालू झालंय, हळदीचं बघू जसं पुढे जमेल आपण ते करणारच आहे. तर आज आपण हळदी आणि मेहंदीचा फंक्शन करतोय. आणि इथे आहे मम्मीची मेहंदी झालेली आहे काढून, म्हणजे आता थोड्या वेळापूर्वीच काढून झाली. आणि मी थोडं बाहेर कामामध्ये बिझी होती, लोक इथे एन्जॉय करत होती. त्याचं काम संपलंय तर बोललो आता आपला ब्लॉग चालू करूया. तर आता काकी आल्यात, दीदी आले, आई आले, सगळे आलेत आपले. आणि अर्धे दुसऱ्या रूमवरती जेवणाचा प्रोग्राम चालू आहे, म्हणजे बनवते तिकडे त्या लोकांना बसवून ठेवले आपण. तर अजून आपले फॅमिली मेंबर्स आणि आपले मित्र परिवार वगैरे येणार आहे. आणि उद्या तर आपला मोठा फंक्शनच आहे, तर त्याचा पण ब्लॉग आपल्याला बघायला भेटेल. आणि त्याच्यात आपण कसं काय पूर्ण आता हा दिवस आणि उद्या दिवस कसा एन्जॉय करतोय ना, तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. कमेंटमध्ये पण सांगा कसा वाटेल ते, आणि स्किप जराही करू नका, म्हणजे फुल एन्जॉय ब्लॉग आहे. मी नवऱ्याच्या हातावरती मीच मेहंदी काढते बघा, जास्त काढू देत नाही, मग नावच काढते. अल्फाबेट सो आता आपण चेंज वगैरे केलंय, येल्लो घातले, कारण की हे लेट आलेत ना, ह्यांनी बोलायचं हळद करायचे आहे. तर यांच्यामुळे परत तिसऱ्यांदा मला चेंज करायला लागलं. म्हणजे त्याच्या आधी आपण ब्लॉग चालू केला तेव्हा नॉर्मल होतो, त्यानंतर एक चेंज केला तेव्हा ब्लॉग केला नाही आणि गडबड होती. तर आता परत थर्ड टाइम चेंज केला, येल्लो घातलाय. आणि आता अर्चू काकीच्या मते बोलते थोडीशी आपण हळद करूया. आणि आरुमावशी कुठे गेली? बाहेर गेली. तर आरुमावशी आल्या, तर ही दोघी पण आता परत मेहंदी काढायला बसतील. मेहंदी काढून आई बघ आपली आरुमावशी पण आलेली आहे, लेट आली, अडकली. ब्रुनोने थांबवून ठेवलं तिला. तर आता काय ग लेट येतेस? मी लेटच येणार होती, आधीच काय सांगितलं लवकर येणार होतीस. माझा प्लॅन चेंज चाललेला. पुढचा प्लॅन काय आहे ते तर सांग. सरप्राईज सगळं ठीक आहे. तर तुम्हाला मी बोललो की आपण आता हळद करणार आहे. मेहंदीचं फंक्शन तिकडे अजून चालूच आहे. आणि आता आपण हळदीची तयारी करतोय, कारण की थोडा टाईम पण कमी आहे आणि माणसं आपली येते सगळी लोक. तर इथे अर्चू काकी हळद तयार करते. मी घेऊन आलो हळद, हिला सांगितली होती पण ही विसरली आणायला घाई गडबडीमध्ये. ते या दोघी हौशी कलाकार आहेत आपल्या, ज्याच्या हळदीची तयारी करतायत. टाक तुम्ही सर्व पण या हळदीला. आणि अशी लवकरच आमच्या युट्यूबरची पण हळद होऊन देत. टाइम आहे, 5 वर्ष आहेत अजून, सेटल व्हायचं आहे प्रॉपर. मग तेव्हा हळद जोरात आहे, मग तेव्हा ही एन्जॉय करणार आहे पूर्ण.
तेव्हा पद्धतशीर प्लॅन आमचं. तर थोड्याच वेळात आपण आता हळद करू आणि एन्जॉय करू. काय ग? हो नक्की. आता अजून एक आपली मावशी आले डायरेक्ट फ्रॉम पनवेल. अरे अरे जाम दबली. हा तिघी एक 2 आणि या 3 या तिघी शाळेच्या एकदम घट्ट मैत्रिणी. ती पण एक. हा हे बघा ह्याला म्हणतात डेकोरेशन करणं. म्हणून तर बोलतो हिच्यावरती मी पूर्ण कॉन्टेंट खपवतो. सगळं पूर्ण कॉन्टेंट हीच देते मला. किती वेळात चालू करायचं? मेहंदी दाखव. मेहंदी काय दाखव. आणि श्वेता विचारायला ठेवून आलीस ना. सो आता आपला मेहंदीचा फंक्शन संपलाय आणि आपण आता हळदीची तयारी केली नाही. हळदीचा फंक्शन चालू केलाय. तर इथे आपण पाठ वगैरे केलंय. काय बोलते मावशी? आता सुरू होणार आहे. हा मग तेच सुरू हळदीचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. नवरी आले. ओ नवरी. ओ नवरी बाई. मेहंदी तर दाखवा तुमची. ती वाली पाठीमागे अजून रंगायची आहे. आताशी काढली आहे. हा आणि इथे आपली आलेली आहे मेहंदी. आणि आता आपली हळद आलेली आहे. आले होतं चुकी होते. तर आपली हळद आले आणि इथे पाडी थम्सअप पण आहे. सो सुरू करूया. चला तर चला. परत लाव.
लावा लावा. ओके. तिकडे जरा गालाला जास्त भरो. या आजाना मेरी बाहों में, ये महीना पिंजरा बनाया सोने का। चला चला चला. अरे तुमच्यासाठी गाणं घराच्या सामोरी नजरेची छाया ही रोज रोज भरवायची. लेलारी मजनूची साईवारी लवतोरी आपल्याला बदलायची. ही सुरेखा आपल्याला बदलायची.
तर आता आपली हळद खेळून झाली आणि थोडंसं नाचून झालं. आता बाकीचे आपले टीम मेंबर येत आहेत. तर आता आपण पहिल्या सगळ्यांना विचारूया की कसं त्यांना वाटतंय ते. तर सुरुवात करूया आपण मावशीपासून जी पळते. तर कसं वाटतं तुला? खूप छान. ताईचं लग्न मी 25 वर्षाने परत एन्जॉय करते. काही मेंबर आहेत, काही नाही आहेत, पण तरीही खूप 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 आम्ही खूप सुखी आहोत आणि अशी सगळ्यांचे आशीर्वाद हवे. बस हीच इच्छा. आता आपण कोणाला विचारूया? आईला विचारूया. आई कुठे आहे? आई कुठे? आई हा आई, कसं वाटतं तुला आता? छान वाटतं. आणि काय मला 25 वर्षानंतर हळद लावली आणि उद्या परत अक्षता पण टाकणार आहेस? उद्या अक्षता पण टाकणार आहे. अक्षता टाकाय सगळ्यांनी या. हा आता तर आता आपण विचारूया आपल्या नवरदेवांना. तुम्हाला कसं वाटतं? वाटलं 25 वर्षापुढचा दिवस आठवला आम्हाला. याच दिवशी याच पद्धतीने अशाच सगळ्यांनी आमच्यासाठी जेवण हळदीचा कार्यक्रम केला. थँक्यू. आणि इकडे आता आपल्या नवरदेवीने थोडीशी हळद काढली. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा कार्यक्रम? म्हणजे अजून चालू आहे जो आपला आजचा कार्यक्रम अन्न म्हणजे काय बोलतात असा कार्यक्रम होता आपला. आणि माझी फॅमिली, माझी NMJ फॅमिली, माझ्या मैत्रिणी, माझी मुलं सगळ्यांनी एकदम सेलिब्रेट खूप चांगल्या पद्धतीने केलं आणि एन्जॉय केलं. आणि ते थोडेसे काही लोक असे आपले जे होते जे आपल्याला 25 वर्षापूर्वी आपल्या सोबत होते, पण या 25 वर्षामध्ये बरीच असे आपले नातेवाईक माझे होते, माझी जवळची लोक होते जी आता माझ्या आयुष्यात नाहीये. तर त्यांची सुद्धा मला आठवण आजच्या दिवशी खूप आली. तर थोडंसं भरून आलं. हरकत नाहीये, आपले दिवस आहेत, आपण आनंदही असतो थोडासा आणि आनंदाचे अश्रू सुद्धा येतात, आठवणीचे अश्रू सुद्धा येतात. आणि खूप बरं वाटतं. आनंद झाला की मुलांनी हा कार्यक्रम ठरवला आणि त्यांच्यासोबत सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करून एवढा चांगल्या प्रकारे कार्यक्रम निभवून येणार त्याबद्दल खूप म्हणजे अजून उद्याचा पण आहे. त्यात अजून खूप सरप्राईज पण आहेत तुमच्यासाठी. तुमच्या दोघांसाठी आहेत खूप सरप्राईज. म्हणजे आम्हाला त्याच्या गोष्टीचं उत्सुकता लागली की बाबा तुम्ही काय सरप्राईज अजून ठेवलं ते बघायला मला नक्कीच आवडेल. आणि आतापर्यंत खूप छान प्रकारे कार्यक्रम झालेला आहे. आता जेवणाचा पण कार्यक्रम आहे, तर त्या सुद्धा आपण आस्वाद घ्यायचा आहे. तर आता आपण मम्मीला विचारणार. आता मम्मीच्या मैत्रिणी आल्या तर आपण त्यांना विचारू. तर इथे आहे आपली NMJ फॅमिली. तर आपण एक एक पासून सुरू करू. तर तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं. खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं. सगळे एकच बोलतात, तू वेगळं काहीतरी बोल. वेगळं असं काय नाही, खूपच छान वाटते. म्हणजे आम्ही 25 वर्षापूर्वी आम्ही तिचं लग्न अटेंड करू शकलो नाही, ती आज कमी आम्ही भरून काढलेली आहे. आणि आपले बाकीचे NMJ फॅमिली येते, पण त्यांनी आपली हळद मिस केली. हो, आणि आम्ही करणार. हो, आमची हळद अजून संपलेली नाहीये. हा एकच राऊंड झाला, अजून एक राऊंड बाकी आहे. म्हणजे हे परत आम्हाला लादी पुसायला लावणार आहे. हे चुकीचं आहे. आमची मेहंदी आता चालू झाली आहे, मग हळद तर अजून बाकी. हे उलट खेळतात. पहिले मेहंदी, पहिले हळद खेळतात, नंतर मेहंदी लावतात. बोल आता, बोल ना. आम्ही आता आम्हाला तिला 25 वर्षानंतर स्पेशल गिफ्ट द्यायचं होतं. ते आम्ही दिलेलं आहे तिला. मग उद्याची काय तयारी झाली? मग भरपूर काय. उद्याची तयारी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत मिळेल. आता थोडं झलक तर नाही, झलक असं कसं काय. झलक मिळाली तर उद्याची आतुरता कशी राहणार. माझ्याकडून पण एक गिफ्ट आहे. स्पेशली मला पाहिजे, कारण की जास्त प्रयोजन माझं आहे. तुला नाही गिफ्ट आहे, मम्मी पप्पा नाही. नाही ते नाही आहे, अजून टाइम आहे त्याला. तेव्हा आपण जोरात करू. जे असे बोलतात टाइम आहे तेच पहिले करतात. नाही करत. विचार चांगला आहे तसा. एकाच मांडे एका खर्चात. मग काय करायचं उद्या? काय बोलते? करूया लगेच. आपण अजून पण प्रोग्राम आखू. मग कुठून शोधून काढूया? हा, कोण आहे का विचार? तूच सांग ना. माझ्याकडे असती तर दिली असती ना मी. ठीक आहे. आता किरण काका येईल ना? हो, किरण काका आल्यावरती आपण एन्जॉय करूया.
तर भेटूयात थोड्या वेळात पुढे आपल्या बाकीची NMJ फॅमिली आल्यावरती. अरे मोठे माणूस राहिले. तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. 25 वर्षापूर्वी मी माझ्या भाचीच्या लग्नात नव्हती. मला परत तिचं लग्न एन्जॉय करायला भेटलं. मला खूप आनंद वाटतो. अजून काहीतरी बोला की. अजून काही नाही. तुम्हाला व्हिडिओत यायचं होतं, बोला की आता. नाही मला नव्हतं यायचं. आता उरलेत फक्त काकी. तर काकी तुम्हाला कसं वाटलं? मी ताईंच्या लग्नात मी नव्हते, पण ह्या नाही तुम्ही होते आम्ही व्हिडिओत बघितले तुम्हाला. पण मस्त एन्जॉय केला आम्ही. खूप छान. आता पुढे जाऊया काकांकडे. काका तुम्हाला कसं वाटलं? खूप छान. अजून आणि काहीतरी एक काहीतरी 25 वर्ष पूर्ण झाली. एकदम सुखात गेली. अशीच पुढच्या वर्ष मी काकांचा आहे ना. पुढच्या वर्षी अशीच आनंदात जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना. आता पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग कसं आहे? पुढच्या वर्षी तुमचं 25वा आहे हा काकी. आपण पण असंच एन्जॉय करू. आमच्या पण पुढच्या वर्षी जोरदार. माझा प्रज्ञा, तुझं काय प्लॅनिंग आहे पुढच्या वर्षीचं? ऍक्च्युली 1999 ला आम्ही नव्हतो, पण आता 2025 ला आम्ही आहोत. येस. जास्त एन्जॉय केलं. आम्हाला लाईक ते रिक्रिएट झालं सगळं की लाईक त्या टाइमला असं झालं असेल. जे आपण व्हिडिओ मध्ये बघितले, जे आपण आपल्या व्हिडिओज मध्ये बघितले, त्यांच्या लग्नाच्या व्हिडिओ फोटोज बघितले. आणि पुढच्या वर्षी काका काकींचं आहे, तर तुझं कसं प्लॅनिंग असेल ते तुला तर नेक्स्ट इयर कळेल. तरी पण थोडंसं म्हणजे आहे काहीतरी प्लॅनिंग, ते कळेल ना तुला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट इयरच्या ब्लॉग मध्ये 31 मार्चच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की कळेल मी माझ्या मम्मी पप्पांचा बर्थडे कसा सेलिब्रेट करते. आय मीन अॅनिव्हर्सरी. आपला एक मेंबर कमी आहे. येस, माझा पंकज, त्याने मिस केलं. त्याने टोपा दिलेला आहे आम्हाला. 1 मिनिट. तर त्याने ना कसं थोडंसं मिस केलंय. तो थोडंसं नाही, खूप. अरे म्हणजे मिस तर असं खूपच केलं त्याने. तर आपण त्यांना व्लॉग त्या थ्रू तर आपण दाखवूया की आपण काय काय एन्जॉय केलं आणि किती डान्स केला. अजून डान्स आपला संपलेला नाहीये, अजून आहे. थोडस जेवणार, परत डान्स करणार. तर आपण परत डान्स करताना माहिती बरोबर. कुठे गेला? तर मम्मी घेऊन आले आपल्या ब्रुनोला. ब्रुनो मम्मी ब्रुनोला घेऊन आले. चला. बाबा राहिले होते. तर बाबा तुम्हाला कसं वाटलं आजचा कार्यक्रम? छान वाटलं. 25 वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवल्या? 25 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेचं तुम्हाला थोडस आठवलं? तर दीदी आले तेव्हा ही छोटी होती, आम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं. तर आता तुला कसं वाटतंय परत तुझ्या मामा मामींचं हळद करून? छान वाटते. तेव्हा मी 6 वर्षाची होती, आता किती मोठी. लाल फ्रॉक घालून फिरत होती. तुम्हाला ना मी फोटो भेटला नाही, इथे साईडला ना कुठे लावून दाखवीन की 6 वर्षापूर्वी कशी होती ही. आता खूप छान वाटते. तेव्हा एवढी एन्जॉय नाही केली, आता खूप एन्जॉय केली. आमच्या सरप्राईजची वेळ आहे, जे आम्ही सुगंधा आणि भाऊजींसाठी आणलेले. आणि सुगंध ओपन करायचा. लाईफ टाइम पॅकेज दिलेलं आहे तुम्हाला.
उद्या फडायला पाहिजे उद्या तिला वेळ नाहीये या वरती घ्या हळूहळू. चेहरा दिसत नाही का? सोलार पॅनल या सगळे हे सगळं आम्ही हे NMJ कडून स्पेशल सुगंधासाठी. आणि मी नाही म्हणू शकत नाही, तिला माहित होतं. मी तिला बोललेली की आम्ही दिलेला गिफ्ट तू आहे ना तुला खूप मनापासून नाही कारण स्वामी तर NMJ तर्फे हे स्वामी माझ्या घरी आलेले आहेत. आपल्या घरी स्वामींची पहिली पण मूर्ती आहे, पण वटवृक्षाखाली अशी स्वामींची मूर्ती आलेली आहे आणि माझ्या घरी स्वामींचं परत आगमन झालेलं आहे. 25व्या लग्नाच्या वाढदिवसाला. थँक्यू. स्वामी समर्थ. जय हॅपी जय एनिव्हर्सरी. आता पूर्ण फंक्शन संपलेलं आहे. म्हणजे आपण मगाची तुला डान्स वगैरे केला, हळद वगैरे खेळली, आपण डान्स केला, त्यानंतर जेवलो वगैरे आणि पूर्ण रूम आपला थोडासा खराब झाला तर साफसफाई वगैरे केली आणि आता सगळे झोपले. तर त्यामुळे मध्ये काही ब्लॉग शूट करता आला नाही. पण आपण जे पण काही एन्जॉय केलं ना ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न मी केला. आणि असा होता 25th ॲनिव्हर्सरीचा आदल्या दिवशीचं जे आपलं एन्जॉयमेंट होतं ना त्याचा हा ब्लॉग. आणि आत्ता वाजलेत घड्याळात 2. तर अजूनही मम्मी आपण विश नाही केलं कारण की थोडं साफसफाई वगैरे त्याच्यामुळे आपलं विश करत राहिलं आहे. तर आता आपण करूया मम्मीला विश. तर मम्मी इकडे आहे. मम्मी हॅपी 25th ॲनिव्हर्सरी. उलटी हाताने. हा इकडे कॅमेरा पकडलाय. धन्यवाद. तर पप्पा आता बाहेर गेले तर पप्पांना आपण उद्या सकाळी उठून करू. तर आपला उद्याचा पण ब्लॉग आहे तो ह्याच्याहूनही थोडा खास आहे कारण की आपण मोठा नाही म्हणू शकतो, छोटासा एक फंक्शन आपण ठेवलेला आहे. तर त्याचा आपला उद्याचा अजून एक ब्लॉग आहे. तर आजचा मेहंदी आणि हळदीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया अशा अजून एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.